श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या श्री स्वामी समर्थ फ्युएल स्टेशन या पेट्रोल पंपाच्या या उद्घाटन प्रसंगी देव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन पोहाला मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लेंडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यांनी सुरुवातीला प्रार्थना नोटेशन आणि रूपावली सादर केली ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत बुवा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी सन्माननीय आमचे परममित्र पंढरी जनार्दन शिरवलकर सन्माननीय महेश जनार्दन शिरवलकर सन्माननीय संदीपजी जनार्दन शिरवलकर आणि आमचे जवळचे मित्र सन्माननीय संतोषजी किंजवडेकर आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पकवाज वादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे गुरुबंधू सन्माननीय राजाराम पारकर बुवा त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत गोडेकर त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत रासम साहेब त्याचप्रमाणे आमच्या वरेरी गावचे बट्टी काका सन्माननीय नागेशजी बाकरे रमेशजी बाकरे त्याचप्रमाणे आमचे परममित्र सुधीर डुकरू या ठिकाणी नेहमी मला पकवाज साथ करते ते मनीष श्रीकम दिनेश कोटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। आमच्या गावातून रवींद्र उर्फ आप्पा योगे त्याचप्रमाणे मंगेश चव्हाण त्याचप्रमाणे माझे परममित्र आप्पा गोरुले आणि त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल भाटक माझे परममित्र सन्माननीय राजू पवार आमचे परमबुवा आणि योगेश पागावे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। असंख्य माझी मित्रमंडळी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय। माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होतो। बुवांची ग्रामदेवता आई नागी देवीला नमस्कार करतो। जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करतो। तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। संपूर्ण जगाचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। तुम्हा सर्वांच्या दक्षिण या आपल्या संस्थेच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। मन मंदिरा मन मंदिरा दे जाए ओलून रे सारगा मन मंदिरा तेरे हाथा जारे शाही सहज सुभागा भोगी तुम्ही स्वयं प्रकाशी तू दारा स्वयं प्रकाशी तू दारा रंग्याचा गावारा भरपंखातून स्वप्न उद्याचे भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उलटली बाजगा मन
आ देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आज आत्मा परमेश्वर हो, आज आत्मा परमेश्वर हो, देव नमो स्वामी राजम दत्त अवतारम, 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 श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम, 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 ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय, स्वामी समर्थाय नमो नमस्ते, 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 नमो नमस्ते, नमो नमस्ते, कुंडली गवरदा भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकीना, संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. आपण भजनाच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि एखादं वाक्य जर आपल्या मुखातून चुकीचं गेलं तर मित्रांनो त्या भजनाची किंमत शून्य आहे, लक्षात ठेवा. आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. या पंचक्रोशीत माझ्यापेक्षा त्यांचे कार्यक्रम जास्त होतात. भजन आपल्या समोर आहे. स्वयंघोषित अध्यात्माचे बादशाह. मी त्यांना आज काही जास्त बोलणार नाही, कारण त्याच ठरवून आलेले आहेत की लोके बुवाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाट मोडायला मिळत नाही, त्यांच्या पंचक्रोशीत मोडायला मिळते तेवढी. त्याच्यामुळे बुवा तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो. फक्त काय बुवा बोलते वेळी जेवणामध्ये भात किती असावा आणि लोणचं किती असावं याचं भान राखलं पाहिजे जेवणाऱ्याने. आपल्याला हा भजनाचा सामना म्हणून ठेवलेला आहे आणि एका तासामध्ये तुम्ही जो परफॉर्मन्स केला त्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये प्रार्थना रुपवली आणि नोटेशन संपली आणि 50 मिनिटं नुसती भाकड कथा. लोके बुवा असा आहे, लोके बुवा तुमच्या बुवा पंचक्रोशीत जरी मी असलो झक मारायला मी बारी घ्यायला नाही पाहिजे होती. मग काही संबंध नाही ते.
तुमच्या आघात सहन करण्यासाठीच मी बारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुमच्या पंचक्रोशीत मी तुमचा सन्मानच करेल याची गॅरंटी नाही. बिंदास बोला तुम्ही, आणि तुम्ही ते बोलणारच, कारण तुम्हाला दुसरं स्टेजच मिळणार नाही या स्टेज एवढा दुसरा. बिंदास बोला, पण मी तुम्हाला काही वाईट बोलणार नाही. मोठेपणा आयुष्यामध्ये मी स्वतःच कधी केलं नाही. त्यांनी सांगितलेले मुद्दे मी स्वतः कधीही पहाडी आवाजाचा बुवा म्हटला नाही. माझ्या परशुराम बुवाने एक गजर लिहून ठेवलाय बघा. मला रे तन मन लावून कर भजन रे, नाग डोळे कान जुबान संसारी घालतात थैमान. आपण जे बुवा काय प्रबोधन करतो हे पुराणातले दाखले झाले, याला अध्यात्म म्हणता येत नाही बुवा. तुम्ही जे दाखले देता ते प्रामाणिकपणे चांगलेच देता. चुकीचं काय बरं वाईट काय ते मायबाप भजनी श्रोत्यांमध्ये 10% असतात, त्यांना माहिती असतं. पण जे काय सांगतात ते प्रोनाऊन्सिएशन, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं आहे बुवा. त्याच्यामुळे मला काय त्या विषयात तुमच्या आणखी एक मुद्दा सांगितला की लोके बुवा जर हिंमत असत तर माझी कळ काढूची. माझी हिंमत काय ती 80-90% बुवांका माहिती हा, आणि त्याच्यात सगळ्यात जास्त तुमका माहिती हा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एक मुद्दा फक्त सांगितला नाही. लोके बुवा सारखा महाराष्ट्रात चिडखोर बुवा नाही. मी आहे चिडखोर, तरी पण आज 25 वर्ष लोकांनी मला उचलून धरलंय. म्हणजे तुम्हाला बाऱ्या जर 100 असतील तर मला 4-5 तरी कार्यक्रम आहेत वर्षाला. त्याच्यामुळे चिडखोर असलो तरी मला स्वीकारलंय. 35 वर्ष परशुराम बुवांची नोटेशन. बुवा मी परशुराम बुवांचा हरिनामाचा वारसदार आहे, भजन क्षेत्रातला वारसदार आहे. भजन क्षेत्रातला त्यांचा 7-12 माझ्या सहित असंख्य गुरुबंधूंच्या नावावर आहे. आणि जे काय करतोय त्याच्यामध्ये एक तरी चूक काढून दाखवा. मी जे परशुराम बुवांची कठीणातली कठीण नोटेशन बसवतो त्याच्यासाठी सुद्धा मेहनत लागते. ती घरी बसून बुवा आम्ही जेव्हा प्रेझेंट करतो ना त्याच्यातली एक चूक काढा. मी तुमच्या चरणाशी या मायबाप भजनी श्रोत्यांच्या समोर नतमस्तक होईल. आणि जर मला तुम्ही नवीन नोटेशन बसवायला सांगत असाल तर मी चॅलेंज करतो, तुम्ही एक नोटेशन पहिलं म्हणून दाखवा. स्वतःचं अस्तित्व मी निर्माण केलंय. कोण सांगताय गुंडू सावंत बुवा, मी मान्य करतो. मग स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्यांनी इतरांची नोटेशन म्हणून येत ना. तुम्ही पण स्वतःचं म्हणा एखादं. मी आजपासून 4थ्या दिवशी माझं बसवलेलंच आहे, पण कशा तुमच्या समोर काय गरज काय. त्या लेवलचे जेव्हा बुवा असतील तेव्हा म्हणेन ना मी. आपलं एक स्टँडर्ड आहे, मी माझं स्टँडर्ड घसरवू देणार नाही. सध्या तुमचं स्टँडर्ड काय आता दिसता लोकांका. जन्मा केलेलो 12 दिवसाच्या पोराबरोबर पण तुम्ही बारीय करता, ता माझा नाही. आम्ही थोडासा स्टँडर्ड सांभाळलेला. आणि जेवढं पण 26 मध्ये घोषित करतले मी बहुतेक जेवढे डबल बारी क्षेत्रातले बुवा त्या सगळ्या बुवांबरोबर मी बसणार. मग बघूया काय कार्यक्रम कमी असल्यामुळे बुवानीचा डिसिजन घेतलेला. कोणी बुवा त्यांना चालतं, तसं माझा नाही. माका कार्यक्रम परमेश्वराच्या कृपेने माझ्या तब्येतीच्या मनाला असत. त्याच्यामुळे माझा तुम्ही टेन्शन घेऊ नका. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. स्वर्गीय आमचे कदमबुवा चंद्रकांत कदमबुवा आरे फाटा येथे त्यांचं एक भव्य दिवस स्मारक झालंय. त्यांचं नाव घेतल्यावर भजनी श्रोत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. का तर अभंगाचा अर्थ माझ्या कदमबुवानीच सांगावा, भारुडाचा अर्थ पद्धतशीर माझ्या कदमबुवानीच सांगावा. मोर नाचता म्हणून काय काय तुडतुडी नाचतात ते का आम्ही काय करणार. मी आज परशुराम बुवा म्हणायला जाता नाही ना. असो, माझे ते जवळचे मित्र आहेत, सुखदुःखात मला सहकार्य करतात. मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. माझे जे चाहते असतील त्यांनी कुणीही राग मानू नका. 8-10 दिवसात जर त्यांच्या पंचक्रोशीत माझी बारी असेल त्यांच्या बरोबर, तिथे जर YouTube असेल तर ती बारी मग तुम्ही ऐका. पण इथे माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका. आज ते जे काय करतील ते आपण सहन करूया. आगे आगे देखो होता है क्या. परशुराम बुवांची पट्टी असल्यामुळे भजन स्ट्रॉंग करावं लागतं. सोपं नाही आहे ते. ये येडा गबाळे का काम नाही आहे, त्याला सुताराची शाळा आहे. एवढं बस झालं या वाक्य. वा नोटेशन एक मला हा नवीन, नाही तर आपला हा लोके बुवा 15 म्हणता म्हणून जाऊ दे. आधी बोलत नाही.
फक्त ना तुझ्यात जर काय हिंमत हा तू गजरात माझी कळ काढ. तुझी नाय मोडलं कार्या पाट्याच्या पुढे जाऊ देते काय बघ मग. त्याच्या गावात पण माझी वारी आहे पण बुवानी घेतली नाहीये कारण मला समजलं नाहीये. नाम गुम जाएगा तेरा ये बदल आएगा मेरी आवाज ही मेरी याद मेरी याद मेरी याद या ठिकाणी आमचे परममित्र कधीही फोन करा वेळेला धावून येणारा आमचे मित्र सन्माननीय सचिन मिराशी वायरमन उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया.